गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळची छान अशी सुरुवात झालेली होती आणि इकडे मी वरती आले होते तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवायला. नेमकं कळतच नाही पावसाळा आहे का हिवाळा चालू आहे. हे बघा, रात्री पहाटे पाऊस झाला आहे. इकडे जुजू एक्सरसाइज करायला आले होते वरती सिमेंटेशनसाठी. पेशंट तर डायरेक्ट क्लिनिकचा वेळ. सिमेंटेशन म्हणजे काप लावायची क्लिनिकमध्ये. मी ट्रे काय रेडी करते ना ते तुम्हाला दाखवते. आणि हे ना, हा जे एक्स्ट्रॅक्शनचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ना तर ते असे लावलेले असतात. एखाद्या दिवशी डिफिकल्ट एक्स्ट्रॅक्शन असेल तर नक्की दाखवेल तुम्हाला. आत्तापुरतं हे एवढंच. तर चला, मी ट्रे रेडी करते आणि मग दाखवते तुम्हाला. हा असा ट्रे असतो. हे सिमेंट असतं ह्याने जी कॅप लावली जाते. मिक्स करायचं. हा व्हाईट पेपर आणि हे पेशंटची कॅप जी दाताच्या कलरची आहे. असा ट्रे रेडी करावा लागतो. इथे 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 येतात. आणि हेच पेशंट होते ज्यांची कॅप लावायची होती. तर मी माझा मास्क वगैरे लावून घेतला आणि आता मॅम येणारच होते कॅप लावायला. तर म्हटलं तोपर्यंत थोडं शूट करून तुम्हाला दाखवा. माझी अशा नाटकं चालू होते. आणि त्यानंतर मॅम आल्या, कॅप वगैरे लावली, ट्रायल झाली आणि पेशंटला मग कॅप लावत होत्या मॅम. त्या पेशंटची परमिशन घेतली नव्हती ब्लॉगसाठी, म्हणून मी काही खूप जास्त नाही दाखवत तुम्हाला, थोडंसंच दाखवते. आणि इकडे हे सिमेंट मॅमने मिक्स करून लावलं होतं. हे जे लिक्विड आणि हे सिमेंट असं असतं, हे दोन्ही मिक्स करून लावायचं असतं. त्यानंतर गौरव सरांचं पेशंट होतं. हे पिडो पेशंट आहे. लहान मुलगी होती तर तिचा दात काढायचा होता. तर सर लहान मुलांचे स्पेशलिस्ट आहेत, डॉक्टर गौरव विस्पुते. तर तिचं एक्स्ट्रॅक्शन केलं सरांनी आज. झाले आता पेशंट. सर पण गेले. एक छोटी मुलगी होती जे पिडो पेशंट होते, तर तिचा दात काढायचा होता. मग तिचं मी ट्री दाखवलं होतं, तर तिचं दात काढायचं होतं. तर मी तुम्हाला तिचा दात दाखवते जो आपण काढलेला होता तो. हा असा किडलेला होता एक साईडने आणि हा इकडे. आता तिचे जो दुसरा दात नवीन येतोय तो येतोय. तर हे त्याचे मूळ होते. एक साईडचं मूळ झिजलंय आणि एक साईडचं होतं थोडंसं आणि हे थोडं झिजलंय. तुम्हाला तिचा एक्सरे दाखवते मी. तिचा दात काढण्याआधीचा एक्सरे. हा जो दात आहे हा काढलेला आहे आणि हा जो आहे हा खालचा नवीन दात आहे. तर हा किडलेला होता. एक साईडचं मूळ तुम्हाला दिसतंय की जे लांब आहे आणि एक साईडचं थोडं झीज झाली आहे. तर तो किडलेला होता. तर जर हा दात किडलेला असेल तर येताना आपण नाही काढला किंवा त्याची ट्रीटमेंट नाही केली तर येणारा दात खराब येतो. तर म्हणून ह्या दाताची ट्रीटमेंट करणं किंवा तो काढून घेणं खूप गरजेचं असतो. तर मग आता तिचा काढलाय. आता हा दात यायला कमीत कमी 1 वर्ष तरी लागेल. येतोच आहे दात, खाली बनलेला आहे, आता वरती यायला 1 वर्ष लागेल. आणि आता काढल्यानंतरचा एक्सरे दाखवते तुम्हाला. हा दात काढल्यानंतरचा एक्सरे. हा इथे दात होता जो पहिल्या एक्सरेत पाहिला आणि आता तो रिमूव्ह केलाय आणि हा नवीन येणारा दात. तर हा असं असतं लहान मुलांचं. तर चला आता मी निघते घरी. तर असं असतं छोट्या मुलांचं. तर आणखी काही जर मला
दाखवता आलं किंवा काही शूट करता आलं इथून पुढे पण किंवा आज संध्याकाळी वगैरे तर मी नक्की दाखवेन. तर चला आता मी घरी जाते, मला पण उशीर झाला, आज 2 वाजलेत मला घरी जायला. तर निघते घरी, आज पाणी येणार आहे. तर बघूयात घरी. आता मोटर चालू केली, टाकीचे कॉक चालू करून येते. वरती सगळे पोरं दिसतात वाटते, एकदा जाऊन बघून यायला पाहिजे वेदन ते काय करतात. कसला भारी गेले का ये कोणाचा? तुझा बर्थडे काय? रोहित व्हिडिओ काढते ती नाही रे, व्हिडिओ कर रे. आता गावाला सुट्टी मारली, लय मारलोय दादा. आता मी सांग आता थांबतो. तुझं काय रे? ही पतंग द्या आम्हाला दे ना, उडवायला येतो तुला मी परत. गुल झालं परत मग काय करशील? देतो का बघ आता तुला. आधी फाटलेली घेतो का तू? आणखी नवीन तुझी ए पडशील. हळू जा रे. तर आहे ना, मला एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करते. काही पेशंट एक सकाळी आलं होतं, तर त्यांना सांगितलं की रूट कॅनल करायचे, पण त्यांचं म्हणणं असं होतं की रूट कॅनल नाही, त्यात खड्डा जरी पडलाय तरी त्यात सिमेंट भरून जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालू आम्ही. तर असं नसतं. ज्यावेळेस दाताची कीड नसापर्यंत पोहोचते त्यावेळेस दातात फिलिंग नाही करतात, म्हणजे सिमेंट नाही भरता येत, त्यासाठी रूट कॅनलच करावं लागतं. तर माझ्याकडे ना काही फोटोज आहेत, म्हणजे एक पोस्टर आहे, मी त्यावरती तुम्हाला समजावायचा प्रयत्न करते की काय असतं रूट कॅनल. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहित नाही, खूप लोकांना माहिती आहे, तर मी तुम्हाला समजावायचा प्रयत्न करते. तर बघू तुम्हाला कळतंय का. तर चला, ज्यावेळेस हा आहे ना, हे दाताचं इनेमल असतं, ज्यावेळेस तिथे कीड असते ना तोपर्यंत दात दुखत नाही, आपल्याला काही होत नाही, म्हणजे नाही का, तर आपण तिथे फिलिंग करू शकतो. त्यानंतर पल्पच्या थोडंसं खाली गेली ना कीड, तर थोडीशी तेव्हा पण जास्त एवढं काही जाणवत नाही, एकदम नॉर्मल सेन्सिटिव्हिटी वगैरे होते असं जाणवतं. आणि तिसऱ्या वेळेस काय होतं, ज्यावेळेस दात कीड फार नसापर्यंत पोहोचते ना, एकदम थोडीशी बॉर्डर लाईनला असते, त्यावेळेस तुम्हाला थोडं पेन होतं, थंड गरम पाणी पिलं की खूप दुखतं, असं काय सेन्सिटिव्हिटी जाणवते खूप जास्त प्रमाणात. आणि चौथं ही, जर दाताच्या नसाला जर लागली ना, म्हणजे दातापर्यंत पल्पला, तर खूप सिव्हिअर पेन होतं, जे की सहन होण्यापलीकडं असतं. दाताचं पेन ज्यांना झालंय त्यांना चांगलं माहिती असेल. तर त्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा ना इथे वरती कीड लागलेली तुम्हाला दिसते का, दाताच्या इनेमाल पासून आतमध्ये गेली, जी नसाला टच झाली आहे, आणि मग त्यामुळे ना हे आतमध्ये जे लाल लाल दिसते हे सगळं इन्फेक्शन झालेलं दिसतंय, त्यांनी तसं दाखवलंय. तर कधी ह्या सिच्युएशन मध्ये ना तो चेहरा सुजणं किंवा दाताच्या आतमध्ये पस होणं, खूप पेनफुल वेदना असतात, त्यामुळे मग रूट कॅनल करणं गरजेचं असतं. मग त्यावेळेस डॉक्टर लोक काय करतात, इथून ओपन करतात, वरतून छिद्र करतात आणि ओपन करून ड्रिल करतात, जेणेकरून आतलं जे काही असेल ना, तर जो पू वगैरे झालेला असतो तर ते काढण्याचा प्रयत्न, किंवा जे पल्प असतं ना ते काढायचा प्रयत्न, डिरेक्टली आपल्या भाषेत सांगते नॉर्मल, तर तसं क्लीन करून घेतात. असे छोटे छोटे हे असतात, फाईल्स असतात, त्याने दोन्ही नसा एकदम स्वच्छ करून घ्यायच्या, त्यातलं जे काही असेल कॅनल जे असतं ना ते स्वच्छ करून घेतात. त्यानंतर इकडे मटेरियल असतं, हे जे मटेरियलचं नाव दिलंय ना, हे मटेरियल असतं, हे त्या दोन्ही दातांमध्ये फिल केलं जातं. आणि त्यानंतर फिल केल्याच्या नंतर नसांमध्ये म्हणायचं, पण मी दोन्ही दातांमध्ये म्हटलं, ते दोन्ही नसांमध्ये फिल केलं जातं, ते फायनल फिलिंग केलं जातं, ज्याला कंपोजिट म्हणतात, ते करून घेतो आपण. आणि त्यानंतर दात कटिंग करून त्याला छान शेप द्यायचा आणि नंतर दाताला क्राऊन बसवायचा. तर अशी सगळी प्रोसेस असते. तर ट्रीटमेंट 2 ऑप्शन देतो आम्ही, एक तर दात काढतो आणि एक रूट कॅनल असतं. पण फरक काय, एका ट्रीटमेंटमध्ये दात जातो आणि रूट कॅनल केलं तर तोच दात कमीत कमी 10-12 वर्ष चालतो. तर हा फरक असतो. तर कधी जर डॉक्टर तुम्हाला सांगत असतील की रूट कॅनल करून घ्या,
तर तुम्ही ऐकत की रूट कॅनल केलं पाहिजे. कोणी असं काही ह्याच्यासाठी सांगत नाही की तुम्हाला त्या, कारण दाताचं खूप सिव्हिअर पेन असतं जे सहन होण्यापलीकडे असतं. तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्की त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तर मला असंच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी जे की हेल्पफुल असेल असं सांगेल. तर भेटूयात, बघूयात. आता फिलिंगचा सर्टिफिकेशन येणार आहे, जर मला शूट करता आलं तर मी नक्की शूट करेल.